नमस्कार लाडक्या बहिणींनो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल योजनावाल्यावर। तर जर तुम्ही पण लाडक्या बहीण योजनेची केवायसी करायला चालला आणि तुम्हाला जर काही या प्रकारचे एरर्स येत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी ई केवायसी करण्यासंबंधित जे सुद्धा एरर्स तुम्हाला येत आहेत त्यांच्या सगळ्यांचं सोल्युशन दिलेलं आहे आणि ते सगळे सोल्युशन केल्याच्या नंतर तुम्ही झटपट 2 मिनिटाच्या अंदरच लाडक्या बहीण योजनेची केवायसी करू शकता। म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा, सोबतच हा व्हिडिओ लाईक करून तुमच्या सर्व लाडक्या बहिणींसोबत व्हॉट्सअप फेसबुकवर शेअर करायला विसरू नका। तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर सगळ्यात आधी तुम्हाला एक इथं स्क्रीनशॉट दिसत असेल, मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेची ई केवायसी करताना ओटीपी बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर चालू आहे आणि लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, अशी माहिती स्वतः आदितीताई तटकरे ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी दिलेली आहे। लवकरच सर्व एरर ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जाईल। तरी सुद्धा जर तुम्हाला ई केवायसी करताना एरर्स येत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। तर चला बघूया कोणते कोणते एरर्स आहे आणि कोणते काम तुम्हाला करावे लागेल जेणेकरून तुम्ही हे एरर्स हटवू शकता आणि त्यानंतर केवायसी करू शकता। तर सगळ्यात पहिला हा एरर कॉमन आहे आणि सर्व महिलांना फेस करावा लागतोय, तो आहे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्रॅफिक, प्लीज ट्राय अगेन लेटर। तर हा जो एरर आहे तो का बरं येतोय, तर बघा लाडक्या बहीण योजनेसाठी 2,47,00,000पेक्षा जास्त महिला पात्र आहेत आणि सर्व महिला एकाच वेळी किंवा एका दमानं सगळ्याच नाही तर काही जरी महिला समजा की 5 किंवा 10 लाख जरी महिला एकाच वेळी योजनेच्या वेबसाईटवर जाईल तर त्यावर ट्रॅफिक खूप जास्त वाढणार आणि त्यामुळेच हा प्रॉब्लेम येतोय। तर हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल आणि त्याच्याच बद्दलचं ट्विट मी तुम्हाला सर्वात आधी सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर ट्विटच्या माध्यमातून जी माहिती दिली होती त्यातून हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होऊन जाईल, परंतु जर हा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर हा मात्र त्यातून सॉल्व्ह होणार नाही। एरर रिलेटिव्ह टू आधार नंबर कॅनॉट बी द सेम ॲज ॲप्लिकंट आधार नंबर, म्हणजे तुम्ही जो आधार कार्ड नंबर दिलेला आहे तो अर्ज देताना एकतर सेम दिलेला नव्हता किंवा तुमचे जे पती किंवा वडील आहे त्यांचं जे तुम्ही माहिती दिली होती किंवा आधार कार्ड नंबर दिला होता तो सेम नाही आहे। तुमच्या किंवा तुमच्या पती किंवा वडिलांचा जो आधार कार्ड नंबर अर्ज भरताना तुम्ही दिला होता तोच तुम्हाला केवायसी करताना सुद्धा द्यावा लागेल। तुमचा किंवा पती किंवा वडील हे आधार कार्ड नंबर मॅच होत नसल्यामुळे हा एरर तुम्हाला येतोय। जर तुम्ही एक्झॅक्ट आधार कार्ड देत असेल जो तुम्ही अर्ज करताना दिला होता आणि तरी तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागत आहे तर तुम्ही योजनेच्या जो हेल्पलाईन नंबर आहे 181 यावर संपर्क करू शकता। सोबतच बघा हा एरर येण्याचं एक मुख्य कारण असंही असू शकतं की लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज करताना 3 पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, एक ऑफलाईन माध्यमाने आणि ऑनलाईन मध्ये एक नारी शक्ती दूत ॲप आणि एक योजनेचे पोर्टल, या 3 माध्यमातून महिलांनी अर्ज केले। आता योजनेच्या पोर्टलवरून ज्यांनी अर्ज केले त्यांचा डाटा तर गव्हर्नमेंटकडे इझिली अवेलेबल होता, परंतु नारी शक्ती दूत आणि ऑफलाईनचा डाटा घ्यायला गव्हर्नमेंटला थोडासा वेळ लागेल, म्हणून होऊ शकतं की हा एरर तुम्हाला येत आहे। तर काही वेळाने म्हणजे काही दिवसांनी ट्राय करा, हा एरर तुमचा चालला जाईल। आणि हो, ई केवायसी करण्याची जी तारीख आहे ते वाढवलेली आहे, आता तुम्ही 30 डिसेंबर पर्यंत ई केवायसी करू शकता। त्यानंतर हा जो एरर तुम्हाला दिसत आहे हा सर्वच महिलांना येतोय, तर हा कोणताही एरर नसून एक वॉर्निंग आहे आणि एक चांगली वॉर्निंग आहे। ते का बरं म्हणतोय चला ते सांगतो। तर महिला जेव्हा लाडक्या बहीण योजनेची केवायसी करताना इथे तुम्हाला फोटो दिसत असेल माझ्या बॅकग्राऊंड मध्ये किंवा साईडला, तर या पोर्टलवर तुम्हाला वडिलांचं, पतीचं आणि तुमचं आधार कार्ड नंबर द्यावा लागतो। म्हणजे जर तुमचे वडील असेल तर वडील किंवा पती यांचा आधार कार्ड नंबर द्यावा लागतो। पण महिला काय करत होत्या, दोन्ही ठिकाणी म्हणजे पहिल्यांदा महिलेचं द्यावं लागतं, ओटीपी व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतर पती किंवा वडिलाचं द्यावं लागतं। तर महिला तिथे पण त्यांचंच देत होतं आणि जिथे पती आणि वडिलांचा आधार कार्ड नंबर द्यायचा होता तिथे सुद्धा त्यांचाच आधार कार्ड नंबर देत होता। तर ही गोष्ट जेव्हा सरकारला समजली तर तेव्हा त्यांनी ही पॉपअप नोटिफिकेशन ऍड केलेली आहे। तर ही वॉर्निंग आहे की जेव्हा तुम्ही महिला त्यांचं ओटीपी व्हेरिफिकेशन करून घेईल, महिलेच्या आधार कार्डचं ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यानंतरच ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची, पतीची माहिती द्या, हा प्रॉब्लेम तुम्हाला येईल। तर हा प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला सेकंड पेजवर जेव्हा दुसऱ्यांदा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या पती किंवा वडिलांचा नंबर द्यायचा आहे, त्यासाठी ही नोटिफिकेशन तुम्हाला येते किंवा ही वॉर्निंग तुम्हाला येते। त्यानंतरचा एरर आहे सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्रता यादीत समाविष्ट नाही। तर हा एरर मुख्यतः ज्यांचे अर्ज रिजेक्टेड करण्यात आलेले किंवा त्यांना योजनेतून हटवण्यात आलेला आहे त्यांना जो आहे येत आहे।
तर या मागचं कारण असं सुद्धा असू शकतं की जे नारी शक्ती दूत ॲप आणि ऑफलाईन पद्धतीने ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांचा डाटा पोर्टलवर टाकण्यात आलेला नसेल तरी सुद्धा हा एरर येऊ शकतो. काही दिवसांनी ट्राय करा. पण जर काही दिवसांनी सुद्धा तुमचा जर केवायसी झाली नाही तर सगळ्यात आधी लाडक्या बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये लॉग इन करा आणि तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस चेक करा. जर तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड असेल तरच तुम्ही केवायसी करू शकता, तरच तुम्हाला योजनेचा लाभ सुद्धा मिळेल. पण जर रिजेक्टेड असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. कारण तुम्हाला माहित असेल जुलै महिन्यापासून 26 लाखपेक्षा जास्त महिलांचे अर्ज दोबारा म्हणजे डबल चेक करण्यात आलेले होते आणि त्यामध्ये ज्या महिला अपात्र होतात त्यांचे अर्ज खारिज करण्यात आलेले आहेत. म्हणून होऊ शकते की तुमचा अर्ज सुद्धा खारिज केला गेला असेल जर तुम्हाला हा एरर दिसत असेल तर. हा एरर सर्वच महिलांना येत आहे. एरर अनेबल टू सेंड ओटीपी. हा एरर नसून तर एक छोटीशी प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही म्हणू शकता, जसं हाय ट्रॅफिकची आहे. आता हजारोच्या संख्येनं महिला त्यांचा आधार कार्ड व्हेरिफिकेशन करत आहे. हजारो महिला एकाच वेळी ओटीपी सेंड करत आहे. त्यामुळेच हा एरर तुम्हाला सामना करावा लागत आहे. तर प्रयत्न करा की तुम्ही रात्रीच्या वेळी ई केवायसी करा जेणेकरून तुम्हाला हा एरर येणार नाही. तर काही या प्रकारे सगळे एररची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. यातला काही एरर जर सुटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच ही एरर सॉल्व्ह केल्याच्या नंतर जर तुम्हाला तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी होत नसेल तरी मला कमेंटमध्ये सांगा. मी स्वतः तुमची केवायसी करून देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सोबतच तुम्हाला एक सांगतो की मी लवकरच लाडक्या बहीण योजनेची केवायसी कशी करायची स्टेप बाय स्टेप फक्त तुमच्या मोबाईल फोनद्वारे यावर एक डेडिकेटेड आणि नवीन व्हिडिओ आणणार आहे, ज्यामध्ये मी नवीन मेथडने नवीन स्टेपनं तुमचा आधार कार्डद्वारेच केवायसी करून देणार आहोत. ज्यामध्ये महिलेच्या आधार कार्डवर ओटीपी जाणार नाही, डायरेक्ट जे आहे विदाउट ओटीपीच तुमचं जे आहे केवायसी होऊन जाईल. मी पहिल्यांदा अशा टाईपचे व्हिडिओज बनवतोय म्हणून माझं बोलण्यामध्ये थोडंसं कॅमेऱ्याच्या समोर हे येत असेल तर त्याबद्दल मला माफ करा. ठीक आहे. तर लवकरच मी केवायसी कशी करायची याबद्दल सुद्धा एक नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न नाही आणणारच आहोत. म्हणून व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मला जय हिंद, जय महाराष्ट्र.